नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला एक प्रश्न विचारते. दिवसातून तुम्हाला स्वतःसाठी किती वेळ मिळतो? कदाचित तुम्ही म्हणाल, माझ्याकडे वेळच नसतो. पण जर मी तुम्हाला सांगितलं की दिवसातून फक्त 30 मिनिटे तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतात तर? आपण अनेकदा घरातील काम, कुटुंब, मुलं, नोकरी, जबाबदाऱ्या यामध्ये इतकं व्यस्त होतो की स्वतःसाठी जगायचं विसरून जातो. आणि जेव्हा थोडासा वेळ मिळतो तेव्हा तो मोबाईल, सोशल मीडिया, टीव्ही किंवा निरर्थक गोष्टींमध्ये निघून जातो. आजचा हा व्हिडिओ प्रत्येक त्या स्त्रीसाठी आहे जी स्वतःचं आयुष्य अधिक चांगलं बनवू इच्छिते. वेळ हीच खरी संपत्ती. जगात अशी एकच गोष्ट आहे जी श्रीमंत आणि गरीब दोघांनाही सारखी मिळते, ती म्हणजे वेळ. पैसा पुन्हा कमवता येतो, हरवलेली वस्तू पुन्हा मिळू शकते, पण गेलेली वेळ कधीच परत येत नाही. म्हणून वेळेची किंमत ओळखणारे लोक आयुष्यात पुढे जातात. वेळ वाया घालवणारे लोक मात्र काश म्हणत आयुष्यभर पश्चाताप करतात. रिकामा वेळ खरंच रिकामा असतो का? आपण म्हणतो, आज काही काम नव्हतं. पण त्या वेळेत आपण काय केलं? 1 तास सोशल मीडिया, अर्धा तास रील्स, 1 तास टीव्ही, थोडं गॉसिप, थोडी दुसऱ्यांशी तुलना आणि दिवस संपला. यातून आपल्याला काय मिळालं? क्षणिक मनोरंजन, पण भविष्यासाठी काहीच नाही. एक गोष्ट सांगते. एका गावात 2 मैत्रिणी होत्या. दोघींनाही दिवसातून 2 तास मोकळा वेळ मिळायचा. पहिली म्हणायची, चल मोबाईल बघूया. दुसरी म्हणायची, आज काहीतरी नवीन शिकू. ती रोज थोडं इंग्रजी शिकली, कॉम्प्युटर शिकली, ऑनलाईन कोर्स केला. 1 वर्षानंतर पहिली तिथेच होती आणि दुसरी स्वतःच्या पायावर उभी होती. फरक फक्त वेळेचा नव्हता, तर वेळेच्या वापराचा होता. स्त्रियांनी रिकाम्या वेळात काय शिकावं? तुम्ही गृहिणी असाल किंवा नोकरी करत असाल, दररोज थोडा वेळ स्वतःसाठी द्या. इंग्रजी बोलणं, संगणक कौशल्य, डिजिटल मार्केटिंग, शिवणकाम, ब्युटी पार्लर, मेहंदी आर्ट, ऑनलाईन विक्री, यूट्यूब सुरू करणं, ब्लॉगिंग, मोबाईलवरून पैसे कमावण्याचे कायदेशीर मार्ग, व्यक्तिमत्व विकास, सार्वजनिक बोलणं हे सगळं तुम्ही रिकाम्या वेळेत शिकू शकता. स्वतःमध्ये गुंतवणूक का महत्त्वाची? लोक बँकेत पैसे गुंतवतात, सोने खरेदी करतात, जमीन घेतात, पण सर्वात मोठी गुंतवणूक म्हणजे स्वतःवर केलेली गुंतवणूक. तुम्ही जितकं शिकाल तितका आत्मविश्वास वाढेल, तुमची विचारसरणी बदलेल, तुमचं व्यक्तिमत्व उजळेल. मोबाईल तुमचा शत्रू नाही. मोबाईलमुळे वेळ वाया जातो हे पूर्णपणे खरं नाही. मोबाईलचा वापर, चुकीचा वापर वेळ वाया घालवतो. त्याच मोबाईलवरून नवीन भाषा शिकता येते, व्यवसाय सुरू करता येते, प्रेरणादायी पुस्तके ऐकता येतात, नवीन कौशल्ये शिकता येते, ऑनलाईन कमाईचे मार्ग शिकता येतात. छोट्या सवयी, मोठा बदल. दररोज 30 मिनिटे वाचन, 15 मिनिट व्यायाम, 15 मिनिट ध्यान, 30 मिनिटे नवीन कौशल्य, 10 मिनिटे स्वतःचं नियोजन. हे 6 महिने करा. तुम्ही स्वतःलाच ओळखू शकणार नाही. तुलना सोडा. दुसऱ्याचं आयुष्य पाहून दुःखी होऊ नका. तुमचा प्रवास वेगळा आहे, तुमचा वेग वेगळा आहे. आज तुम्ही जिथे आहात कालपेक्षा चांगले व्हा, बस. प्रत्येक स्त्रीमध्ये क्षमता असते. अनेक स्त्रिया म्हणतात, माझं वय गेलं, आता उशीर झाला, मी काय करू शकते? सत्य हे आहे, जोपर्यंत तुम्ही जिवंत आहात तोपर्यंत सुरुवात करण्यासाठी उशीर झालेला नसतो. स्वतःची ओळख निर्माण करा. लोकांनी तुम्हाला फक्त कोणाची मुलगी, कोणाची पत्नी, कोणाची आई म्हणून नाही, तर स्वतःच्या कर्तृत्वामुळे ओळखलं पाहिजे. ही ओळख एका दिवसात तयार होत नाही, ती दररोज केलेल्या छोट्या प्रयत्नातून तयार होते. आजचा संकल्प. आजपासून दररोज 30 ते 60 मिनिटे स्वतःसाठी. रोज काहीतरी नवीन शिकायचं. निरर्थक मोबाईल वापर कमी करायचा. स्वतःसाठी, स्वतःच्या स्वप्नांसाठी वेळ द्यायचा. स्वतःवर विश्वास ठेवायचा. प्रेरणादायी संदेश. रिकामा वेळ म्हणजे देवाने दिलेली संधी आहे.
तो वेळ वाया घालवू नका. आज शिकलेली कौशल्य उद्या तुमची ओळख बनू शकते. आज केलेला छोटासा प्रयत्न उद्या तुमच्या मुलांसाठी प्रेरणा ठरू शकते आणि आज केलेली स्वतःवरची गुंतवणूक उद्या तुमच्या आयुष्याचा सर्वात मोठा आधार ठरू शकते. म्हणून एकच सांगते, वेळाला महत्त्व द्या, स्वतःला महत्त्व द्या, रिकामा वेळ वाया घालवू नका. तुमचं आज एक छोटंसं पाऊल उद्याचं मोठं यश ठरू शकतं. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तो तुमच्या मैत्रिणींना नक्की शेअर करा. आपल्या चॅनलवर अशाच प्रेरणादायी आणि जीवन बदलणाऱ्या विषयांवर व्हिडिओ येत असतात. त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नव्या आणि प्रेरणादायी व्हिडिओसह.